नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो. मार्केट कॅपिटलायझेशन बी एस सीची 2021च्या पेक्षा दुप्पट झालेली आहे. अजूनही मार्केट पडलं तरी ते दुप्पट आहे. म्हणजे बघा 5 वर्षामध्ये तुम्हाला ऑलवेज प्रॉफिट मिळालंच पाहिजे, प्रोव्हायडेड युअर बाईंग इंडेक्स नॉट इंडिव्हिज्युअल शेअर्स. इंडिव्हिज्युअल शेअर्समध्ये धोके असतात आणि काय म्हणायचं अपॉर्च्युनिटीज पण असतात. धोके जास्त असणारे शेअर्स तुम्ही घेतले तुम्ही अजूनही मायनसमध्ये असाल आणि रिवॉर्डवाल्या कंपन्या घेतल्या असाल तर तुम्ही इंडेक्सपेक्षा जास्त कमवले असतील आत्तापर्यंत. पण दोन्हीचा मध्य म्हणजे काय तर इंडेक्स घ्यायचा म्हणजे सेन्सेक्स घ्यायचा. तर सेन्सेक्समध्ये नेहमी चांगले शेअर्स असतात राईट. सेन्सेक्स BSE 30 किंवा निफ्टी 50 याच्यामध्ये उत्तम कामगिरी करणारेच शेअर्स असतात. त्यामुळे निफ्टी 50सुद्धा 2021च्या लेवलपेक्षा आता जवळजवळ दुप्पट आहे अजूनसुद्धा. म्हणजे 5 वर्षामध्ये दुप्पट झाला. म्हणजे 15% CAGR मी नेहमी सांगत असतो किंवा बरेचसे तुम्हाला ॲनालिस्ट सांगत असतात की इंडियन मार्केटमध्ये 15% CAGR गेल्या 20 वर्षात 25 वर्षात किंवा 40 वर्षात नक्कीच मिळालेलं आहे. त्याचं अजून एक उदाहरण आहे. ओके, तर टाईम स्टॅम्प जर तुम्ही घेतला आता ह्याच्यापुढे इंडिव्हिज्युअल टाईम स्टॅम्प जर तुम्ही घेतला तर काही 5 वर्षात तुम्हाला निगेटिव्ह पण दिसेल, पण त्याच्या पुढच्याच वर्षी तुम्हाला परत पॉझिटिव्ह दिसेल. त्यामुळे इट डिपेंड्स. दृष्टिकोन तुमचा जसा असेल त्याप्रमाणे तुम्ही त्याचं व्हॅल्युएशन करता. ओके, आता समजा 2020पासून आपण नेहमी अनालिसिस करतो आहे की त्याप्रमाणे मार्केट वरती गेलेलं आहे, पण त्याच्या आधी ज्या मार्केट खूप वरती होतं त्याच्यापासून जर आत्तापर्यंत अनालिसिस केलं तर रिटर्न ऑफ रेट विल बी मे बी 12%, पण ॲव्हरेज 15% किंवा 14% तर इंडेक्समध्ये पडतं. म्हणून इंडेक्समध्ये इंडेक्समध्ये गुंतवणुकीला महत्त्व आहे. इंडिव्हिज्युअल शेअर्समध्ये तुम्ही तर खूप हुशार असाल आणि हुशार म्हणजे कसं टेक्निकल फंडामेंटल तुम्हाला अनालिसिस येत असेल आणि तुमचा जर ॲडवायझर उत्तम असेल तर तुम्ही इंडिव्हिज्युअल शेअर्समध्ये गुंतवणूक करू शकता. त्याच्यामध्ये इंडेक्सपेक्षा नेहमीच तुम्हाला जास्त मिळू शकतं. ओव्हरऑल म्हणजे प्लस मायनस करून जास्त मिळू शकतं. त्याच्यामध्ये रिस्क पण जास्त असते. इंडेक्समध्ये रिस्क सगळ्यात कमी असते. मी परत वेगवेगळ्या एक्झाम्पलमधून तुम्हाला एज्युकेशनसाठी सांगत आहे. ओके, 27/5/21ला ऑल इंडिया मार्केट कॅप BSEची होती 221 लाख कोटी. ओके, त्याच्यानंतर ती वाढत गेली आणि परत 2023ला मार्चला पडली. परत ती 253 लाख कोटी होती. म्हणजे थोडीशीच भरती होती राईट. त्याच्यानंतर परत जी वाढली ती 1/10/24ला मार्केट पीक होतं तेव्हा 475 लाख करोड होती. ओके, आणि आतासुद्धा 459 लाख करोड आहे किंवा 450 लाख करोड असेल. तर आतापर्यंत या 5 वर्षामध्ये तुम्हाला 15% CAGR दिसतं आहे. ओके, ह्याच्यापुढे मार्केट अजून पडलं ट्रम्पच्या प्रॉब्लेम्समुळे. ओके, फॉर द नेक्स्ट 1 year टाईम स्टॅम्प यू माईट फाइंड दॅट द रिटर्न इज नॉट डबल, इट मे बी 10%, पण त्याच्यानंतर पुढे ते मेकअप करतं आणि परत तुम्हाला 15% रिटर्न नक्कीच दाखवेल. अशी मार्केट कंपाऊंडिंगची स्टोरी आहे. हे नथिंग रॉकेट सायन्स आहे. याच्यामध्ये एज्युकेशनच भरपूर तुम्हाला पाहिजे आणि ट्रस्ट पाहिजे. तुमच्या स्वतःवर ट्रस्ट, तुमच्या देशावर ट्रस्ट आणि तुमच्या प्राईम मिनिस्टरवर ट्रस्ट. फॉरवर्ड लुकिंग पॉलिसीज आहेत. नक्कीच आपला देश पुढे जात आहे. ओके, विश्वास ठेवा आणि ॲक्शन घेऊ शकता. फायनान्शियल ॲडवायझरला विचारा. थँक्यू.